आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टरमधील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस ऑन प्लेन इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. अ ब्लॉक वेइंग 50 न्यूटन इज रेस्टिंग ऑन अ 30 डिग्री रफ इन्क्लाइन प्लेन. म्हणजेच काय, एक प्लेन वरती एक बॉडी रेस्ट केलेलं आहे आणि त्याचं वेट किती दिलेलं आहे आपल्याला 50 न्यूटन एवढं वेट दिलेलं आहे. मग वेट कसं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच बरोबर हे काय असणार आहे, लोड डब्ल्यू 50 न्यूटन असणार आहे. याचा जो काय अँगल असतो तो किती घेत असतो, जेवढा इथला आपला अँगल ऑफ रिपोज अल्फा आहे तेवढा अँगल काय घेत असतो, हा नॉर्मल आणि हा वेट या दोघातील अँगल किती असतो, अल्फा एवढा असतो. आणि अँगल ऑफ रिपोज किती दिलेला आहे, 30 डिग्री. हा अँगल 30 म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे, 30 डिग्री. हा जो काही लोड आहे त्याचे आपण दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो. जर का आपण अँगल हा घेतला तर ही लाईन काय असणार, हॉरिझॉन्टल. आणि हॉरिझॉन्टल आपण काय वापरत असतो, कॉस. म्हणजे हा काय होणार, 50 कॉस 30. हा जर का हॉरिझॉन्टल असेल तर ही काय असणार आहे, व्हर्टिकल लाईन असणार. व्हर्टिकलला काय घेतो आपण, लोड 50 साइन अल्फा किती 30. अशा प्रकारे लोड डब्ल्यूच आपण काय केलं, दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड केलं. लोड व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर याला बॅलन्स करण्याचं काम कोण करत असतं, नॉर्मल रिॲक्शन आर. जर काही डाऊनवर्ड असेल तर ही अपवर्ड असणार. हा झाला आर. नेक्स्ट बघा, फोर्स ऑफ 12 न्यूटन पॅरलल टू प्लेन. म्हणजे फोर्स पे आपल्याला अप्लाय करायला सांगितलंय. जो काही प्लेन आहे याला पॅरलल, या प्लेनला काय करायचं, पॅरलल फोर्स पे अप्लाय करायचा अप द प्लेन. म्हणजे वरच्या डायरेक्शनला फोर्स पे आपल्याला अप्लाय करायला सांगितलेलं आहे. अँड द ब्लॉक इज जस्ट द पॉइंट ऑफ मुव्हिंग डाऊन. आणि जो काय आपला ब्लॉक आहे तो काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. म्हणजे त्याची जी काही मोशन असणार ती कोणत्या डायरेक्शन असणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला मोशन असणार आहे. जर का आपला ब्लॉक डाऊनवर्ड येत असेल तर आपला जो काही फ्रिक्शनल फोर्स एफ आहे तो कोणत्या डायरेक्शन असणार, ऑपोजिट डायरेक्शन. म्हणजे जर ब्लॉकची मोशन जर का या डायरेक्शन असेल तर फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शन असणार, या डायरेक्शनला आपला काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स एफ. एफ म्हणजेच काय असतं, म्यू आर. अशा प्रकारे सर्व इथं आपण फोर्स घेतलेले आहेत. आणि काय सांगितलंय, फाइंड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच गिव्हन मध्ये काय काय दिलेलं होतं आपल्याला, गिव्हन मध्ये लोड डब्ल्यू 50 न्यूटन, त्याचप्रमाणे अँगल ऑफ रिपोज अल्फा 30 डिग्री. नेक्स्ट फोर्स 12 न्यूटन, पी इज इक्वल टू 12 न्यूटन. आणि टू फाइंड आउट काय करायला सांगितले, फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं. तर या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करत असतो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ह्या गोष्टी 0 कधी असतात, ज्यावेळी सिस्टीम इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असते तेव्हा. मग इथं लिहूया, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. ज्यावेळी बॉडी लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणार त्यावेळी काय असणार आहे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. एफ एक्स म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन. हॉरिझॉन्टल राईटला जाणारे कसे घेतो, पॉझिटिव्ह, आणि लेफ्टला येणारे कसे घेत असतो, निगेटिव्ह. सर्व हॉरिझॉन्टल फोर्सची ते ऍडिशन करूया. हा बघा हॉरिझॉन्टल पहिला 50 साइन 30, 50 साइन 30 कोणत्या डायरेक्शनला, लेफ्टला जाणारे मायनस. नेक्स्ट हा व्हर्टिकल, हा पी, ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे, 12 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला, टुवर्ड्स राईट चालला, राईटला जाणारे फोर्स कसे घेतो, प्लस, म्हणजेच प्लस 12 न्यूटन. नेक्स्ट बघा फ्रिक्शनल फोर्स एफ, कोणत्या डायरेक्शनला चालला, राईटला जाणारे कसे असणार आहे, प्लस एफ. आता आपल्याला फक्त इथली एफ ची व्हॅल्यू माहित नाही, ह्या सर्व गोष्टी माहित आहेत. मग काय करूया, एफ एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे पाठवू. म्हणजे एफ इज इक्वल टू काय होणार, हा मायनस तिकडे पाठवल्यानंतर प्लस 50 साइन 30, हा प्लस आहे इकडे पाठवल्यानंतर मायनस. म्हणजेच एफ ची व्हॅल्यू काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ब्रॅकेटमध्ये 50 साइन 30 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 12, किती आन्सर आला आपलं, 13. फोर्स आहे याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन. नेक्स्ट बघा, समेशन एफ एक्स फाइंड आउट केलंय. आता काय करूया, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. एफ वाय म्हणजे काय, व्हर्टिकल फोर्स. व्हर्टिकल कसे असतात, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. सर्व व्हर्टिकल फोर्सचे काय करूया, ऍडिशन. हा हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल आर आहे, अपवर्ड म्हणजेच काय असणार आहे, प्लस. नेक्स्ट बघा, हा 50 कॉस 30 डाऊनवर्ड म्हणजे मायनस, 50 कॉस 30. हा कसा आहे, हॉरिझॉन्टल यात घ्यायचा नाही. म्हणजेच आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, ही व्हॅल्यू माहित आहे, इकडे मायनस आहे, इज इक्वल टू जे तिकडे पाठवलं प्लस होणार. म्हणजे आर इज इक्वल टू काय होणार, 50 कॉस 30. कॅल्क्युलेट करूया नॉर्मल रिॲक्शन आर, 50 कॉस 30 किती आन्सर आला आपलं, 43.301. युनिट काय असणार आहे, न्यूटन. इथे सर्व फोर्स कसे आहेत, न्यूटन मध्ये. आलेला आन्सर कसं असणार, न्यूटन. म्हणजेच एफ एक्स फाइंड आउट केलेले व्हॅल्यू, एफ वाय फाइंड आउट केले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू.
म्यूची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म्युलामध्ये लपलेले आहे, तर एफ इज इक्वल टू म्यू. इथं नोट डाऊन करूया, एफ इज इक्वल टू म्यू आर. मग आता बघा आपल्याला इथली म्यू व्हॅल्यू पाहिजे, इथंच ठेवूया. हा आर इकडे इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार, म्हणजेच काय म्यू इज इक्वल टू कॅपिटल एफ डिवाइड बाय आर. एफ ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली किती आली, 13 डिवाइड बाय आर ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली आहे किती, 43.301. कॅल्क्युलेट करूया कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. 13 डिवाइडेड बाय 43.301 किती आन्सर आला आपलं, 0.3002 आले. पुढचं 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालते, म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू किती आला, 0.3. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ द फ्रिक्शन म्यू या म्यूची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.